साराचे ते सार आदि नारायण साराचे ते सार आदि नारायण साराचे ते सार आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध आत्रिसी पै केला बोध केला ब्रह्मयाने बोध आत्रिसी पै केला मयाने बोध त्रिशिपै केला शेष लाधला दत्तात्रया केला धला दत्तात्रया धला दत्तात्रया दत्तात्रये कृपा केली जनार्दनी दत्तात्रयी कृपा केली जनार्दनी दत्तात्रये कृपा केली जनार्दनी दत्तात्रयी कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण एका जनार्दनी एका जनार्दनी ब्रह्मयाने बोध अतिशि वै केला मयाने बोध अत्रिशिपै केला ब्रह्मयाने बोध अतिशि वै केला मयाने बोध अत्रिशिपै केला शेष लाधला दत्तात्रया उपदेशला दत्तात्रया उपदेशला दत्तात्रया भूपाल कुमाई विधोबार घुमाय विधोबार घुमाय विधोबार घुमाय आदि नारायण साराचे ते सार आदि नारायण साराचे ते सार आदि नारायण साराचे ते सार आम्ही नारायण साराचे ते सार नारायण साराचे ते सार आम्ही नारायण साराचे ते सार आम्ही नारायण साराचे ते सार केला पंचार उपदेश ब्रह्मदेवा केला उपदेश ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध आत्रियासी पै केला ब्रह्मयाने बोध आत्रिसी पै केला केला उपदेश ब्रह्मदेवा केला उपदेश ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला आदि नारायण साराचे ते सार आदि नारायण साराचे ते सार आम्ही नारायण साराचे ते सार आम्ही नारायण साराचे ते सार केला उपदेश ब्रह्मदेवा 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 ब्रह्मदेवा
ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा केला उपदेश 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 केला उपदेश ब्रह्मदेवा देवा ब्रह्मदेवा केला उपदेश ब्रह्मदेवा उपदेश ब्रह्मदेवा उपदेश ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा याने अत्रिसिपै केला ब्रह्मयाने उपदेश अत्रिसिपै केला केला उपदेश ब्रह्मदेवा 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 ब्रह्म केला उपदेश ब्रह्मदेवा केला उपदेश ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध अत्रिसिपै केला ब्रह्मयाने शिपै केला उपदेश लाभला दत्ता दत्तात्रय दत्तात्रय उपदेश लाभला 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 उपदेश लाभला लाभला दत्तात्रय उपदेश लाभला दत्तात्रय उपदेश लाभला उपदेश
दत्तात्रया दत्तात्रया ब्रह्मयानी बोध अत्रिसी पै केला केला ब्रह्मयानी बोध अत्रिसी पै केला केला उपदेश दत्तात्रया दत्तात्रया ब्रह्मदेवला भला उपदेश लाभला दत्तात्रया दत्तात्रया ब्रह्मदेवा बोध अत्रिसी पै केला ब्रह्मदेवायानी अत्रिसी पै केला ब्रह्मदेवायानी बोध केला आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला तो शेष लाधला दत्तात्रया दत्तात्रय कृपा केली जनार्दनी दत्तात्रय कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला तो शेष लाधला दत्तात्रया महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। सदाशिवसमारम्भां श्रीशङ्कराचार्यमध्यमाम् अस्मद आचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं
ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहं। तुका हा तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर महाता। कर जोडितो कथे काळी जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण आसावे जवळी आपण आसावे जवळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी वाहेगाव या पवित्र मातीमध्ये यापूर्वी एकदा आणि आज एकदा असे एकंदरीत दोनदा कीर्तन सेवा करण्याची कृपा ज्यांच्यामुळे माझ्यावरती झाली ते आमचे पूर्वाश्रमेचे परममित्र हृदयस्थ श्री दत्तात्रय महाराज साखरकर गुरुजी यांना आणि समस्त ग्रामस्थांना विशेष करून तरुण बांधवांना परिसरातील हरिभक्तांना वैष्णवांना माता भगिनींना पत्रकार बांधवांना कोटी कोटी धन्यवाद देऊन अल्पस्वल्प चिंतन संकल्पित वेळेत आपल्यासमोर मांडावं यासाठी मला आपण इथं बोलावलंय। आजच्या कीर्तनात आदरणीय श्री चरपटीनाथ महाराज मला पखावज वाजवण्यासाठी आहेत। त्यांचं खरं नाव चौरंगी आहे आणि ते चौरंगी चिरा आहेत, फक्त त्यांच्या पायाखाली चौरंग नाहीये आणि अजून चौरंगावर उभा राहण्यासाठी त्यांना वेळ आहे। पण वारकरी जीवन जगणारा पोरगा खूप प्रेमळ आहे। गेल्या अनेक वर्षापासून माझे त्याचे पारमार्थिक आध्यात्मिक संबंध शिल्लक आहेत। या बाजूला ज्यांच्या स्वरानं ज्यांच्या भजनाच्या आकारानं आणि ज्यांच्या अभंग गायनानं वारकरी अंगानं संप्रदायातल्या सज्जनांना एक स्वाद प्राप्त होतो असे श्री आदरणीय गानक्षेत्रातले अलंकार श्री महेश गुरुजींना एकदा आपण सगळेजण करतल ध्वनीनं अभिवादन करू। त्यांच्या समवेत त्यांच्या सहकार्याने जे म्हटलंय त्यांनाही मी धन्यवाद देतो। आमचे गणेश माझ्याबरोबर पूर्वी 3.5-4 वर्ष राहिले आणि त्यांचे हे लेकरं सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। इथे श्री महाराजांची तपस्थली असल्यामुळं या पर्वताच्या रांगेला भीमेला भामेला काही विशेष महत्व आहे। पर्वतांच्या कुशीत वस्ती करणारं हे पवित्र स्थान, इथलं अलौकिक देवालय आणि या देवालयाच्या सानिध्यात तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या समक्ष कीर्तन सेवा समर्पित करण्याचा सुयोग मला प्राप्त करून दिला। स्पीकर ध्वनी खूप चांगला आहे
प्रकाश योजना चांगली आहे. चित्रीकरण करणाराचा कॅमेरा माझ्या दिशेनं 90 अंशाच्या कोणात तटस्थ उभा आहे. त्यालाही धन्यवाद देतो. दादा आपण आलात, तुम्हालाही धन्यवाद. जावाई तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि आज हा छान सुयोग आला. खरं तर दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं या पत्रिकेत आहेत. म्हणजे तू कोण घेतले मोती जैसे या संतोक्तीप्रमाणे श्री योगीराज महाराजांचं कीर्तन, पोपट शास्त्री महाराज पाटील जळगावकरांचं कीर्तन, श्री संजय नानांचं कीर्तन, अशा देखण्या कीर्तनकारांची कीर्तनं आपण ठेवली आहेत. मला वाटतं श्री साखरकर महाराज आणि महेश महाराज या दोघांच्या समोर कीर्तनकारांच्या नावाची यादी आली असेल आणि त्यात सर्टिफाय करण्यासाठी दोघांनी यस होकार दिला आणि त्यामुळं आमच्या सगळ्यांची वर्णी या पवित्र मातीत लागली. साखरकर साखरेसारखाच गोड मनुष्य आहे. फक्त प्रॅक्टिकली साखरेचा दोष असा आहे की ती इतरांना गोड करते, तिला तिचा गोडवा कळत नाही. पण आमच्या साखरकारांना त्यांचाही गोडवा कळतो आणि इतरांनाही ते गोड करतात. म्हणून ते दत्त म्हणजे प्रत्यक्ष साखर आहेत. विठ्ठल चित्रीकरण चालू आहे त्यामुळं सांगायला जरा लाज आणि भय वाटतं. मला प्रवासामुळं कंटाळा आलेला आहे. परंतु आपल्या वादन गायन आणि प्रसन्न चेहऱ्यामुळं माझा थकवा देवाच्याच कृपेनं जाईल यात नवल अजिबात नाही. चुलीवरती तवा टाकल्यानंतर त्याला तापायला काही क्षण लागत असतो आणि तवा एकदा का तापला की त्यावरती भाकरी, पोळी, रोटी, दशमी, थालपीठ करता येतं किंवा भाजी परतवता येते. पण त्या तव्याला तापावं लागतं. तसं माझ्या आवाजाचा एकदा का तवा तापला की मग ती सिंहगर्जना मी करेलच. परंतु काही आवश्यकता नाही मोठ्याने ओरडण्याची. समाज चांगला आहे, स्पीकरही ध्वनी चांगला आहे. नाही तर स्पीकरवाल्याचं, गायक वादकाचं, कीर्तनकाराचं जय विठ्ठलपर्यंत नातं जुळलं तर देवाची शपथ. पण चुई नाही अति शार्प काम आहे. त्यांचं नाव मला माहिती नाही, चेहराही मला स्पष्ट दिसत नाही, पण त्यांना मी धन्यवाद देतो. किरण नाव आहे का त्यांचं? तरी त्यांच्या चेहऱ्यावर किरण पडलेली नाही. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्र सारस्वतानं संत परंपरेचा वारसा आणि गुरु शिष्य परंपरा मांडताना विलभाव्यानं 102 वर्षापूर्वी महाराष्ट्रात अथक प्रयत्न केले. 102 वर्षापूर्वी आपल्या ग्रंथालयात, लायब्ररीमध्ये हा ग्रंथ पूर्वी असायचा. आता आहे की नाही तुम्ही त्यांना फोन करून विचारा. विलभाव्यांचा महाराष्ट्र सारस्वत. मला बहुआयामी वाचनाची सवय. आमचे पोपट महाराज सुद्धा PCB ग्रुप वाचतात, भूगोलशास्त्र वाचतात, रसायनशास्त्र वाचतात, पोलीस भरतींचे पुस्तकं वाचतात, DEDचं मानसशास्त्र वाचतात. वक्त्यांनी खूप वाचलं म्हणजे त्याला अर्धा पाऊण तास समाजापर्यंत बडबड करता येत असती. त्यासाठी सुट्टीचा काळ जो संतांना आहे तो चातुर्मास्याचा आहे. आणि चातुर्मास्यात आपल्या जीवाचं आणि श्रोत्याचं सोनं करायचं असेल तर बहुआयामी वाचन आणि श्रवण त्याचं असलं की मांडणी मांडता येते, समाज कंटाळत नाही. नित्य लोकांना सवय झाली संत प्रकरण, नामप्रकरण, मागणी आणि काला याला न ओगळता, न टाळता, न सोडता नाविन्यपूर्ण श्रोत्यांना काही देता येतं का याचा अट्टहास वक्त्याचा असेल तर आपलंही भलं होतं आणि कीर्तन ठेवणाराचंही भलं होतं. नाही तर द्रव्य अधिकण चिंतन तेच म्हणलं की प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळं आम्हाला स्टडी करावा लागतो, स्क्रिप्ट काढावी लागते आणि मुद्देसूद चिंतन आपल्यासमोर करावं लागतं. विलभाव्यांनी अनेकांच्या परंपरा लिहिल्या. पर्ण जोशींनी
नाथ संप्रदायाचा उदय आणि विकास प्रचंड लिहिला. प्रल गावड्यांनी संक्षिप्त पण सूत्रवत फार लिहिलं. त्याचबरोबर शंकरराव चतुरकर, लरा पांगरकर, महिपती महाराज, श्री दासगणू महाराज, वरदानंद भारती स्वामी महाराज, मालू तारण या सगळ्यांनी यांच्या पद्धतीनं कवणं केली. कुणी अभंग रचले, कुणी ओव्या केल्या. ओवीतही आदरणीय महेश महाराज 2 टप्पेत, एक 3.5 चरणाची ओवी आहे आणि एक कंप्लेट 4 चरणाची ओवी आहे. ओवी छंदात सुद्धा जसा फरक आहे तसं गीती आणि आर्या या वृत्तात एका मात्रेचा फरक आहे. बऱ्याच लोकांच्या कानावर हे संस्कार नसल्यामुळं गीती छंद काय आहे आणि आर्या काय आहे हे लोकांना उमगत नाही. परंतु एका मात्रेचे त्यात फरक आहेत. आता व्याकरणाची समीक्षा न करणारा ऐकणारा वर्ग असल्यामुळं त्यांना लघु म्हणजे काय, यती म्हणजे काय, वृत्त म्हणजे काय, यमक म्हणजे काय आणि पूर्वसूत्र म्हणजे काय हे लक्षात न येण्याचंच कारण आताच्या येणाऱ्या काळात आहे. त्यामुळं चांगल्या DED वाल्याला आणि मराठी अभ्यासकांना स्वच्छ लिहिता येत नाही आणि बोलता येत नाही, हे दुर्दैव आहे. कीर्तन की कीर्तन इथून सुरुवात आहे. त्यामुळं मोठे प्रॉब्लेम आहेत येणाऱ्या काळात. पण मला या भागात बरं वाटलं. त्या दिवोशी नावाच्या गावी मी आलो होतो. गच्च प्रांगण भरलं होतं. इथे पण प्रांगण गच्च भरलंय. माणसं साधी भोळी, कपाळाला बुक्का, डोक्यावरती टोप्या. तुमचा संकल्प चांगला आहे. रामराज्याची प्राप्ती रामचरणाच्या धुळीनं अयोध्या आणि भारत पवित्र झाल्यामुळं भगवे वस्त्र आपल्याकडं असावेत म्हणून आपण ज्या भगव्या टोप्या घातल्या त्याबद्दल मी एक सनातन धर्माचा पाईक या नात्यानं मनपूर्वक आपलं मी स्वागत करतो आहे. स्वागत करतो. लोकांना भगवी टोपी म्हटलं की संघाचा आहे का, विश्व हिंदू परिषदेचा आहे का, तो भारतीय जनता पक्षाचा आहे का, एकनाथरावांना प्रेरणा दिलेला आहे का, असं काही नाही. भगव मूळ शिवरायांचे, मूळ पेशव्यांचे, मूळ रामचंद्राचे, मूळ कृष्णचंद्राचे, शिवतत्वाचे आणि हनुमंतरायाचे. त्यामुळं हे कोणा एका पक्षाचं संघटनेचं हा भाग नंतरचा आहे. ते मुळात सनातन वैदिक धर्माचं आहे. विठ्ठल अनिल काका बडवे पंढरपुरात आणि गणा कोपरकर पुण्यात अशा टोप्या घालत असायची. आणि अजूनही बाबूराव महाराज वाघ पंढरपुरात अशी टोपी घालतात. छान. धन्यवाद. स्पीकर द्यायचा काय? विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून संत परंपरेचा वारसा महाराष्ट्रातल्या संप्रदायातल्या दिग्गजांना कळावा यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे. प्रणव जोशींच्या आणि राची ढेऱ्यांच्या नाथ संप्रदायाच्या अभ्यासात काश्मीरी शैवागमन, शांभवाद्वैत, नाथ पंथ, त्यातले 12.5 पंथ, त्यातले दर्शनी आणि अवघड याचा स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबारायांची परंपरा मांडताना चैतन्य परंपरेचा विस्तार अंतिम टप्प्यात कुठपर्यंत जातो तर राघव केशव व्यास महाराज इथपर्यंत जातो. एक. दुसरं प्रकरण आदिनाथ मत्स्येंद्र गोरक्ष गहिणी श्रीमंत निवृत्तीनाथ दादा माऊली सच्चिदानंद कुलकर्णी थावरे नेवासा महालय तीर्थक्षेत्र प्रवरेचा काठ आणि त्यांच्या शिष्य परंपरेत राघव केशव बाबाजी तुकोबाराय बहिणाई असं बहिणाबाईच्या गाथेचं सप्रामाण्यानं चिंतन आपल्या समोर मी मांडलं. या परंपरेत निळोबाराय नीलकंठ उपाख्य निळोबाराय, त्यांची शिष्य परंपरा शंकर स्वामी शिऊर बंगला, त्यांचे शिष्य मल्लाप्पा महाराज वास्कर, आदरणीय तात्यासाहेब महाराज आणि विद्यमान न्यायमूर्ती
आदरणीय गुरुवर्य श्री विठ्ठलदादा, ही परंपरा, परंपरेचा एक विकास आणि उदय यावर स्वतंत्र चिंतन व्हावीत, या लोकांना हरिपाठात आदिनाथ गुरु म्हणून कित्येक पिढ्या गेल्या, पण आपण अवघड आहेत की दर्शनी आहेत याचा अंदाज लागत नाही. दर्शनी म्हणजे काय, तर ज्याच्या कानाला छेद दिलाय, छिद्र पाडलंय आणि ज्याच्या कानात कुंडल आहेत त्याला म्हणायचं दर्शनी. इथे शिवलिंग आहे, सगळ्यांच्या माहितीतलं आहे, आणि त्या भीमाशंकरला पीर जी राहतात महंत, त्यांचं नाव श्रद्धेय गणेशनाथ स्वामी महाराज आहे. ते दलिया म्हणजे गोरक्षनाथ आखाड्याचे लीडर आहेत. म्हणजे त्यांचा जर फोन गेला तर योगी आदित्यनाथजी ताडकीने उठून त्यांना आलिंगन देतील, एवढा त्यांचा अधिकार आहे. आणि ते आपल्या भागात राहतात. तुम्हा कोणाला माहिती असेल तर मी धन्यवाद देतो. तर त्यांच्या कानाला छेद आहे, कानाला छेद असल्यामुळं ते दर्शनी आहेत. मग गहिनीनाथ महाराज, निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय सोपान काका आणि मुक्ताई यांच्या कानाला छेद आहे काय, त्याचं उत्तर आहे नाही. मग जरी असला तरी बिग बाळी घालणं वेगळं, कर्णफुलं घालणं वेगळं आणि नाथ संप्रदायाचे कुंडल घालणं वेगळं. स्टॅपलरनं कागदाला छिद्र पाडावं, तद्वत एखाद्या प्लायवूडला एखादा कपडा फीड करावा किंवा एखाद्या फ्रेमला एखादं बॅनर बसवावं, तद्वत हल्ली एक स्टॅपलर निघालंय, तिकीट काढण्याची मशीन असती तशी, कट्ट केलं की छिद्र पाडतात. पूर्वी तसं नव्हतं. नाथ संप्रदायात सेनामध्ये इथपर्यंत माणसाला रोवत असायची, खाली गाढायचे, हातपाय हलता कामा नये आणि गुरुनी त्याच्या कानाला छेद द्यायचा, याला म्हणायचं दर्शनी परंपरा. पण ज्याच्या कानाला छेद नाही, साखरकर महाराज, ते अवघड. असं अवघड तत्वज्ञान गहिनींच्याकडं असल्यामुळं ते गहन आहे, कठीण आहे, अगम्य आहे, अगोचर आहे, न कळणार आहे, अनंत आहे आणि अमाप आहे. अशा गहिनीनाथांचा अनुग्रह श्रीमन निवृत्तीनाथ दादांना मिळाला. श्रीमन निवृत्तीनाथ हे ती ख्यातम दैवतम आश्रयेत, ते आपलं ऐश्वर्य आहे. आणि भगवान शिवतत्वाचा तो अवतार आहे. वीरभद्र शिवतत्व आहे, निवृत्तीनाथ दादा शिवतत्व आहे, छत्रपती शिवराय शिवतत्व आहे, मारुतीराय शिवतत्व आहे, कालभैरव शिवतत्व आहे, भूत वेताळ इत्यादी ही जे सदस्य आहेत ते शिवगणांचे यादीत राहणारे, काम करणारे, काही प्रभाग सांभाळणारे सदस्य आहेत. ही परंपरा नाथ संप्रदायाची अगदी गुंडा महाराज, धुंडा महाराज इथपर्यंत देगलूरला पोहोचली. मग पापा महाराज, श्री भानुदास महाराज, आदरणीय श्री एकनाथ महाराज दिगलूरकर, त्यांचे चिरंजीव विद्यमान विद्वान चंद्रशेखर महाराज, भानू महाराजांचे चिरंजीव आदरणीय विद्वत्वरेण्य श्री चैतन्य महाराज इथपर्यंत आली. औसेकरांच्या पर्यंत ती पोहोचली. ही परंपरा मी आदिनाथ परंपरा आपल्यासमोर मांडतोय. याच परंपरेत अंजनगाव सुरजीला एक मठ आहे, जितेंद्रनाथजी अमरावतीला. विदर्भातले लोक अमरावती म्हणत नाही, अमरावती, ओरधी, बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल ते आस्त म्हणत नाही, असत. मला यांचे संस्कार झाले आणि विदर्भातही खानदेशातही दौऱ्यामुळं सातत्यानं जाणं येणं असल्यामुळं त्या वैदर्भी भाषेतही दोन ढंग आहेत, एक वैदर्भीय आणि एक वऱ्हाडी आहे. असे दोन टप्पे आहेत. ते आयले काय बुवा, आमच्या सामनेच राहतो ना तो, तुम्हाला मालूम नाही का, असं ते म्हणतात. ती भाषा आहे, मोठी मजा आहे. तिकडे काल्हेर, ठाणे, कशळी, कामतघर, कोकणात गेलं ना तर जामबुवाचा कीर्तन झाला, औरा दिरका गेला पण जाम कीर्तन नाही. कळलं का तुम्हाला? औरा दिरका म्हणजे पैसा गेला पण जाम कीर्तन केला बुवानी, असं म्हणतात. प्रत्येक भाषेचा एक ढंग आहे. आमच्या मुळशी पट्ट्यात जर आलं, कधी आलं महाराज असं विचारतात, कधी आलं म्हणलं का नाही, कुठंच कपडे दिवाय चाललोय, दिवाय असं म्हणजे धुण्यासाठी नाही, दिवाय चाललो म्हणतात.
आणि आमच्याकडे बिडाकडं विठ्ठल विठ्ठल साताऱ्याकडे गेलं आणि म्हणलं का नाही प्रवास वाईच जपून करावा असा ही भाषा. त्या परभणीकडे गेलं आणि म्हटलं कुणीकडे ओळावं की ते म्हणतात तिकडे कला. कला म्हटल्यावर मी अंग असं टाकलं. ते म्हणले असं कला नाही इकडे ओळा असं. सिन्नर पट्ट्यात गेलं हा बुवा तर आपल्याकडे येईल विठ्ठल विठ्ठल येडं त्याला बोललं होतं असं म्हणतात ते. प्रत्येक जिल्ह्याचा भाषा संस्कार जसा वेगळा आहे तशी प्रत्येक भागाची गुरु शिष्य परंपरा स्वतंत्र आहे. लक्षात धरा तुम्ही. या परंपरेमध्ये मोठा विस्तार मला करता येईल. श्री नरहरी महाराज सोडणार हे आदिनाथ परंपरेतले, गोरोबा काका याच परंपरेतले, विसोबा खेसर याच परंपरेतले, नामदेवराय याच परंपरेतले, चांगदेव याच परंपरेतले, विठ्ठल किंकर पुसद याच परंपरेत, चिन्मयानंद उमरखेडकर याच परंपरेतले, एहळेगाव तुकामाई ब्रह्मानंद स्वामी याच परंपरेतले. कळण्यासाठी सांगतो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज याच परंपरेतले. यादी देतो तुमच्या समोर सहज लिहिलं या. मला वाटतं कामापुरता उतारा पुष्कळ झाला. तसं नाथ परंपरेचा जसा विकास आणि विस्तार आहे तसं नारायणाच्या परंपरेचा वारकरी संप्रदायात विकास आणि विस्तार काय. जगद्गुरु तुकोबारायाच्या 3 डोंगरांच्या पैकी एका पर्वताच्या कुशीत आपण वास्तव्याला आहोत. त्यामुळे श्री महाराजांच्या पदस्पर्शानं ही भूमी पुलकित पावन स्वादिष्ट आनंदित झालेली आहे. याच प्रभागात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या 11 स्कंद टीकेच्या भागवताचे जगद्गुरु तुकोबारायानं 108 पारायण केलेले आहेत याच प्रभागात. आणि कृतज्ञता व्यक्त करताना जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीला स्फुरण आलं आणि ते म्हणायला लागले शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा हला हला शरण एकनाथा पाहू गुणदोष गुणदोष नका पाहू गुणदोष तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. त्या काळातले संत एकामेकाला आदर रिस्पेक्ट प्रेम देत असायचे आणि आपल्यापेक्षा कोणी मोठा असला तर कृतज्ञता व्यक्त करायचे. आता सगळेच कृतज्ञ झाल्यामुळं कृतज्ञता कोणी व्यक्त करावी हा येणाऱ्या काळातला मोठा प्रश्न आहे. जगद्गुरु पदानं समलंकृत झालेले जगद्गुरु तुकोबाराय महाराष्ट्र स्वराज्याचे संस्थापक राजे ज्यांच्या चरणाचा आश्रय करतात असे महाराज पण शरणागती करताना म्हणतात 2 ठिकाणी म्हणवणी शरण जावे
सर्व भावे देवासी एक, तुका म्हणे साक्षाले सांगतेचा चरण. आणि इकडे शरण शरण एकनाथा. अशा एकनाथ महाराजांनी आपली परंपरा काय मांडली याचा आज विचार आणि विस्तार आपल्यासमोर मला करायचा आहे. जसं गंगाराम मवाळ कडुसकर, कोंडाजी पंत लोकरे, मल्हारपंत कुलकर्णी, शिवबा कासार, कान्होबाराय दिहूकर, उगी यादी देतो, रामेश्वर भट्ट बहुलकर, उपाख्य वाघुलीकर, ही तुकोबरायांच्या 14 ध्रुवचातक मंडळातल्या टाळकऱ्यातली यादी आणि लीडर प्रमुख. कोणी चौकडा गायचं, कोणी दिडकी म्हणायचं, कोणी समांतर न्यासाची म्हणायचं, कोणी आभोगी अभंग म्हणायचं आणि कीर्तनात बहर यायचा. गंगाराम मवाळ गाई म्हशी सांभाळणारे गृहस्थ. परंतु तुकोबारायांची कृपा झाली आणि पुराणाची भाषा, वेद उपनिषदाची भाषा त्यांच्या मुखातून द्रवायला लागली. तिकडे नाथरायांच्या जीवनात असंच आहे. गावोबा साधा मनुष्य गावसानकर, पण नाथरायांनी कृपा केली आणि गावोबा महाराजांनी नाथांचे उर्वरित ग्रंथ कंप्लीट केले. विठ्ठल जसं आदिनाथं गुरुं वंदे कंथळी ज्ञानसागरम. आदिनाथ परंपरा तुमच्या समोर एक कळावी एवढी मांडली मी. याचा विस्तार सलग माझ्यासारख्या वेड्या माणसाला 3 दिवस करता येईल, परंतु कळण्यापुरती मांडली. चवीपुरतं लोणचं कोशिंबीर असावी तशी. आता नारायणाची परंपरा काय याबद्दल आपण चिंतन करू. त्या आदिनाथातल्या परंपरेतले चौरंगीनाथ नाथ. इथे एक दत्तगिरी आणि रामगिरी नावाचे साधू होऊन गेले. ते दशनामी परंपरेतले, त्यांचं नाव गिरी, आणि गिरी नाव ज्या संन्याशाचं झालं ते बद्रीनारायणच्या शंकराचार्यांचे अनुयायी असतात. गिरी, पर्वत आणि सागर यांची 3 घर आहेत, त्यापैकी ते. आणि दशनामी संन्याशी आदरणीय महेश गुरुजी म्हटलं की ते नाथ संप्रदायाशी कनेक्ट. कसं? नाथांच्या 52 मढीतूनच संन्याशाला मढी वाटण्यात आल्या. आता ह्या लोकांना मढी म्हणजे काय कळणार नाही. मढी म्हणजे मठी. मठी म्हणजे संस्थापना करणारं स्थान, धर्मप्रचाराचं केंद्र, परिवर्तनाची जागा. त्याचं नाव मठ, मंदिर, मठी, मढी. विठ्ठल विठ्ठल सगळेजण नाथ संप्रदायाचेच आहेत. नाथ संप्रदाय सुद्धा वारकरीच आहे. तुम्ही म्हणाल कसं? सांगतो. चमस नारायण, हरिनारायण, द्रुमी-नारायण, कवी-नारायण, हे सगळे नारायण भगवान विष्णू परमात्म्याचे सदस्य आहेत. यांना मृत्यूलोकात कोणी पाठवलं? एक मराठी श्लोक आहे. जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियेले. कंथा शैली पुंगी शंख मेखला, जानवे अनकानात ते कुंडले. हाती धरोनी माळ दंड चिमटा, भाळी भस्मासी लावी येले. अलट निरंजन आदे ही प्रथा आहे. शंकर बाबा धनकवडीकर सुद्धा याच परंपरेत, लक्षात धरा तुम्ही. सगळेजण याच परंपरेचे अनुयायी तुकोबाराया सहित. परंतु काही ठराविक संतांनी नारायणाला गुरुस्थानी मानलंय, देवी गुरुस्थानी नाही. नीट ऐका. रामचंद्र जगाचा आराध्य दैवत आहे, पण रामचंद्र गुरु नाहीत. सूर्यनारायण आराध्य आहे, परंतु गुरुस्थानी नाहीत. चंद्रमा मनसो जातः, मनाची देवता चंद्र. फिजिक्स पंचीकरण ग्रंथ काढा. परंतु चंद्र ही देवता गुरुस्थानी नाही. कार्तिक स्वामी देवांच्या सेनेचे सरसेनापती, परंतु गुरुस्थानी नाहीत. गणपती बुद्धी प्रदाता, पण गुरुस्थानी नाही. कालभैरव क्रांतदर्शी अवतार, परंतु गुरुस्थानी नाही. गुरुस्थानी ठराविकच देवांचे अवतार आहेत. भगवान दत्तात्रेय, भगवान नारायण विष्णू, भगवान आदिनाथ शंकर, आणि अजून एक नाव आहे वसुदेव सुतम देवम कंसचाणूर मर्दनम देवकी परमानंदम
कृष्णं वंदे जगद्गुरुं. ही झाली देवांची यादी. मग या देवात महाराष्ट्रातलं उपास्य पांडुरंग परमात्म्याला कुठे बसवायचा हा एक प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर आहे आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव काय जिव्हाळ आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, देवय होतो न गुरु होतो. हे काम सगळ्यांनाच करता येत नाही. एखादीला आई होता येतं पण बाप होता येत नाही, एखाद्याला बाप होता येतं पण आई होता येत नाही. पण देवाच्या बाबतीत त्वमेव माता च म्हणजे आणि पिता त्वमेव. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. पुढे बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारणारे असल्यामुळं तारू. आणि तेच कृष्ण विटेवरती असल्यामुळे देवही तेच आणि गुरुही तेच. गीता जेणे उपदेशिली तीही विटेवरी माऊली. कृष्णच विठ्ठल, विठ्ठलच कृष्ण असल्यामुळे नमः पंढरीनाथाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. स्कंद पुराण. विठ्ठल विठ्ठल जगात वैष्णव कोण, वैष्णव कोण अशी कोल्हापूरला एकदा चर्चा झाली ती. शंकराचार्य होते, आदरणीय श्री सदानंदजी मोरे होते, लहवीत कर्मी उदय सामंतजी, आदरणीय श्री रामदासजी आठवले आणि सुभाषजी देसाई मंत्री. आणि त्या संमेलनाचा संमेलनाध्यक्ष 9वा मी होतो. अध्यक्ष समारोपाला माझं भाषण होतं. म्हणलं कोण वैष्णव आद्य यावर वाद न घालता एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव
एकाचे हृदय गुढी साखरेच्या साखरेच्या ठाई नाही, त्याने शंखनाद केलाय तो, त्याचा काही दोष नाही. कित्येक गावात आरतीच्या प्रसंगाला शंख वाजल्यावर कुत्रे किंचाळतात. आपल्याला वाटतं अपशकुन, नाही, ते त्या स्वरात स्वर देतात. लक्षात धरा. दुसरे एक कारण आहे, हे कुत्रे मंडपात येऊन ओरडले का, त्याचं एक कारण आहे, त्यांना वाटतं आम्ही स्थानिक कुत्रे असताना हा बीडचा कुत्रा इथे का आला. हल्ली कोणालाच कोणाच्या मतदारसंघात दुसरा कुत्रा आवडत नाही असं प्रकरण असल्यामुळे कदाचित तो आला असेल. ते शिवरात्रीची कथा ऐकताना एक प्रकरण आहे. त्या किरातानी बाण लावला आणि हरणीला मारताना त्या हरणी एकेमेकीत, थोडा बेस कमी करा, त्या हरणी एकेमेकीत बोलत असताना चर्चा मला कळावी म्हणून शंकरानं वरदान मागितलं शंकराला, आणि त्या किरातानी दिलं. त्याला पक्ष्यांची भाषा कळायला लागली. तसं मला कुत्र्यांचे आवाज कळतात. का कळतात? त्याला प्रमाण आहे. भगिवे तरी श्वान सहज वेश त्याचा. त्यांची आमची एक परंपरा असल्यामुळे मला त्यांचा भाव कळतो आणि माझी भावना त्यांना कळते. मी जर आवाज काढला ना तर या गावातले बरेच कुत्रे मंडपाकडे येतील. माणसं येतील यात नवल, नाही तर कुत्रे सुद्धा जावा येतील. विठ्ठल 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 बऱ्याच गोष्टी या एडिटिंगमुळं, कॅमेऱ्याच्या स्कॅनिंगमुळं मुक्त कंठानं करता येत नाही. त्यामुळं आम्ही आपलं जरा आवरून सावरूनच बोलतो. नाही तर मी आत्ता आवाज काढला असताना तर निदान 4-5 कुत्रे तरी त्या पितळी नंदीजवळ आले असते आणि त्यांनी माझ्याकडे तोंड केलं असतं. आपलाच आहे, आपलाच आहे. नारायण आणि शंकर दोन्ही एकच आहेत. हरिहरा नाही नका करू एक एकाचे आणि गोडी साखरेचे ठाई. इथपर्यंत आपली भूमिका आली बरं का. कोणताही ग्रंथ वाचताना त्याचा उपोद्घात आणि प्रस्तावना कळली ना की ग्रंथात प्रवेश होत असतो. तसं निवडलेल्या अभंगाची भूमिका मांडणी वक्त्याची ऐकणाऱ्याला कळली की अभंगात प्रवेश होत असतो. विठ्ठल 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 नारायणाच्या परंपरेत कोणती कोणती संत परंपरा यादी देतो, जरा टिप्पणी करा आपल्या अंतःकरणात आणि तुम्ही पण सगळे सावध राहा. रामानुज परंपरा वैष्णवांचीच आहे, पण सैद्धांतिक त्यांचं आपलं नातं जुळत नाही. त्याचं कारण आहे सिद्धांतात अपसिद्धांत करता येत नाही, हा आपल्या संप्रदायाचा नियम आहे. आपण अद्वैती वेदांती असल्यामुळं द्वैत चिंतन आपल्याला परवडत नाही. फक्त मी भक्त तू देव ऐसे करी हे आदरणीय महेश महाराज भक्तिपुरतं कल्पित द्वैत आहे, पण सातत्याने आपलं अद्वैतच असल्यामुळं द्वैत चिंतनाचा संबंध आपल्याकडे संभवत नाही. रामानुजांचं विशिष्ट अद्वैत आहे आणि रामानुजांचीच परंपरा आहे रामानंद परंपरा. त्यामुळं त्यांच्यात जाता येतं माळ गुप्पी चंदन तुळशी एकादशी सारखी आहे, पण गणितात बदल आहे. आपलं गणित आहे बेदुनी 4 बेदुनी 6 नाही होत. विठ्ठल 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 हा झाला सैद्धांतिक भेद, पण उपासना पद्धतीनं ते एक आहेत. त्यांचं आराध्य नारायण. त्यांच्यात पाया पडलं ना आचार्यांना श्रीमन नारायण म्हणतात. ते श्रीमन नारायण कधी कधी कीर्तन लोकांसाठी करायचे असतात आणि कधी कीर्तन आपल्या आनंदासाठी करतात. स्वांत सुखाय श्री तुलसी रघुनाथ गाथा, तसे काही कीर्तन आपल्या आनंदासाठी करायचे. सगळेच कीर्तन लोकांना आवडावेत आणि त्यांनी बोलवावा असा ही तो अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल आवडे लोकाशी तो सांगा प्रकार नाही, आवडे देवाशी तो ऐका. आवडे लोकाशी तो सांगा प्रकार नाही, आवडे देवाशी तो ऐका प्रकार. काय प्रकार आहे नारायणाचा? रामानुज नारायणाचे उपासक आहेत. यादी देतो बरं का. रामदास स्वामींचे प्रमाण आपल्याकडे म्हटल्या जात नाहीत. असो,
परंतु त्यांची परंपरा आणि श्लोक आपल्या समोर सांगतो मी, आपण चांगले अभ्यासक आहात. आदिनारायण विष्णुम ब्रह्मानांच वशिष्ठकम श्रीरामम मारुतीं वंदे रामदासन जगद्गुरुम. ही परंपरा आहे. ग्रंथ सांगतो कीर्तन सुधाधारा वर्धा 2 खंड. विठ्ठल विठ्ठल यांची परंपरा नारायणाची. जरा कंटाळवाणी या लोकांना, पण आपल्यातला आनंद आपण घेऊ. नारायणाची परंपरा. दुसरे नारायणाच्या परंपरेत कोण आहेत सांगतो. नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपादं महंतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं. आणि पुढे मग शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभास्य कृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. पूर्वी संन्यासी म्हणायचे नारायण समारंभाम शंकराचार्य मध्यमाम. काल परत्वे बदल झाला सदाशिव समारंभाम, पण मूळ पाठ आहे नारायण समारंभाम श्री शंकराचार्य मध्यमाम. आता ऐका, दुसरं नारायणाचं स्मरण कोणी केलं? दुसरे नारायणाच्या यादीत महाराष्ट्रातले एक संत बसतात आणि ते टॉप मस्ट संत आहेत. त्यांचं नाव जगद्गुरू आहेत आणि त्यांच्याच पायानी पाती ही पवित्र झाली. त्यांनी आपली गुरु परंपरा सांगितली. ते म्हणाले मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. मुख्य महाविष्णू चैतन्याचे संप्रदाय सकळांचा एथोनिया. संप्रदाय सकळांचा एथोनिया गुरु रूपी हंस. हंसरूपी पुरुषरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी. संप्रदाय सकळांचा एथोनिया. ब्रह्मरूपी ब्रह्मा उपदेशाची हरी. हंसरूपी ब्रह्मा हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी. या परंपरेत मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ नारायण म्हणजे तुकोबरायांच्या राघव केशव बाबाजी निळोबाराय संत बहिणाई वास्कर दिहुकर यांची परंपरा कोण आहे? तर यांचं हेड ऑफ डिपार्टमेंट आहे आदरणीय साखरकर महाराज दादा आणि जावाई नारायण. म्हणून आम्ही शैव संन्यास घेतला तरी आमचं स्मरण असतं नारायण 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 नारायण. माईकमध्ये बोलताना मी हॅलो म्हणत नाहीत, नारायण 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 नारायण. छोट्या संन्याशांना नमस्कार केला तर नारायण म्हणायचं, ज्येष्ठ आलात ओम नमो नारायण म्हणायचं. आता हरिपाठ हे सांगतो नारायण नामे हु उज्ज्वलमुक्त. नारायण हरी नारायण हरी भक्तिमुक्तिचारी नारायण स्मरण सांगितलं. आता हे डिटेक्ट झालं की जगद्गुरु तुकोबराय आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि शंकराचार्य आणि रामदास स्वामी आणि रामानुज यांची गुरु परंपरा नारायण असल्यामुळं आपणच देव होय गुरु. नारायणच कृष्ण, कृष्णच विठ्ठल, विठ्ठलच नारायण. यादी ज्यांना ज्यांना कळती त्यांना धन्यवाद देतो. ज्यांना यापेक्षा सोपं कळतं त्यांचं माझं नातं इथे जुळू शकत नाही. त्यांनी प्रसाद घेऊन जावं एवढी त्यांना विनंती सगळ्यांना. यापेक्षा खालच्या लेव्हलला मला चिंतन करता येणार नाही, कारण माझं व्यासपीठ वर असल्यामुळे. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, आता दंडवत स्वामी नरहरी महाराज चास, गावबा महाराज कावसानकर, हरिपंडित महाराज पैठणकर आणि श्रीधर स्वामी ज्यांची परंपरा अमृतनाथ मठात आळंदीला आली, ते या सगळ्यांनी नाथरायांना विचारलं पैठणात आपली गुरु परंपरा समाजाला काय सांगावी.
असा प्रश्न विचारल्यावर अमृतेश्वराच्या मंदिरात गोदेच्या काठावरती पैठण नगरीत नाथ महाराज म्हणाले आपली परंपरा आज सांगतो अशी आहे. अभंगाचं पहिलं चरण. आदिनारायण साराचे ते सार, आदिनारायण साराचे ते सार. उपदेश ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा केला ब्रह्मदेवा उपदेश केला उपदेश ब्रह्मदेवा 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 ब्रह्मया बोध अत्रीसे पैकेला ब्रह्मया बोध अत्रीसे पैकेला. आत्ताशिक निवडलेल्या अभंगाची आपली सुरुवात झाली. आता या अभंगाची सुरुवात झाल्यामुळं मी यांचं तोंड गोड करतो. घ्या अहो घ्या हो. हा ना हा ना. दादा आणि जावाई हा गुळाचा खडा मी त्यांना देऊन मग मी का खाल्ला त्याचं कारण सांगतो. येणाऱ्या महाराष्ट्रात असं अर्धा अर्ध खाल्ल्याशिवाय सत्ता कोणाचीच येणार नाही. संकेत कळला ना तुम्हाला. आता संप्रदायात आणि राजसत्तेत निष्ठा नावाचा प्रकार जवळजवळ समाप्त होतो की काय असा प्रश्न अभ्यासकांना पडणं साहजिकच आहे. यावर पुढे आचारसंहिता लागणार असल्यामुळं अधिक न बोललेलं बरं. आपला 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 अमृत आश्रम स्वामी पत्र झालं. शांत बसायचं, खोकायचं नाही. अरे लेकरू पण खोकतंय तिकडं, तुम्हाला कोणीतरी सहकारी खोकायला हरकत नाही. पथ्य पाळत नाहीत, कुल्फी खातात, आईस्क्रीम खातात, श्रीखंड खातात, आम्रखंड खातात, एखंड खातात, लोखंड खातात. आवाज आता पुन्हा गेल्यावर जीव तिकडून सुजाकडे पुन्हा आहेच. विठ्ठल 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 आदिनारायण साराचे ते सार. आदिनारायण साराचे ते सार. नारायण नाव का पडलं? 2 सेकंदात समीक्षा आणि सुरुवात. नार शब्दाचा अर्थ आहे पाणी. भगवान विष्णू पाण्यात राहतात. का राहतात? त्यांची सासूरवाडी आहे. नाही कळलं तुम्हाला? काही काही गेल्यासारखेच वाटायला लागले मला यात. म्हणजे एखादा बल्ब जावा की नाही तसं निवांत झाले.
नार म्हणजे पाणी. आता माझ्यापेक्षा आमच्या पोपट शास्त्रींचं किचकट आहे, पुढं काय होईल कोणास ठाऊक आहे. जळगावकरांचं ते पाण्यात का राहतात त्याचं कारण आहे सासरवाडी आहे. सासरवाडीत कोणाला नको वाटतं, कोणाला जावंसं वाटतं, यावंसं वाटतं. आता आपला योग नाही तो भाग वेगळा, पण ज्यांचा आहे त्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या गुरु परंपरेतल्या 2 कॅबिनेट देवानं सासरवाडीत राहणं पसंत केलंय. कमले कमलाक्षेते हरक्षेते हिमालये. विष्णू राहतात क्षीरसागरात, क्षीरसागराची कन्या लक्ष्मी आपल्या बायकोसहित सासरवाडीत राहतात. आणि शंकर हिमालय हिमालय त्याची कन्या पार्वती. शंकर राहतात कैलासात म्हणजे राहतात सासरवाडीत. म्हणून आपल्या बुवांना असं जर एखादं चांगलं स्थळ आलं तर राहायला हरकत नाही. आपलं झालंय त्यांचं होऊ द्या, पण ज्यांचं राहिलंय त्यांच्यासाठी सूचना आहे. तुम्हाला बघा, लक्षात घ्या बघा, आपल्या 2 देवता असं करतात. तुमचा यावरती काय अंदाज असेल तुम्ही तुमचं वर्तवा. तुम्हाला अजून वेळ आहे म्हणा, पण तरी प्रयत्नाला काय हरकत नाही. विठ्ठल 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 हे चौरंगी नाथ आणि तुकाराम अण्णा भूमकरांचे नातू पार्थ हे यापेक्षाही स्मार्ट आणि गोड दिसायचे पोरं. यांचे कित्येक कीर्तनात मी गालांना हात लावून पापे घेतलेले आहेत. आता जरा आकार थोडा वाढला. आकार मध्यम रूपम विठ्ठल विठ्ठल. सोपं गणित. पाण्यात राहतात म्हणून त्यांचं नाव नारायण आहे. दुरीनं पोटाला बांधल्यामुळं दाम अधिक उदर बरोबर दामोदर. केशी नावाच्या दैत्याचा वध केल्यामुळं केशवराज. गायींच्या मग जाताना गायींच्या वासरांच्या खुराच्या मातीनं अंगावर आच्छादन झाल्यामुळं पांडुरंग दिखाई देता है, वही पांडुरंग होता है, तो पांडुरंग झाला. अष्टमीला जन्माला आला म्हणून कृकर्षती कृष्ण. असे बरेच नावातले महत्व आपल्याला सांगता येतील, पण वेळ आपल्याला कमी आहे. आदिनारायण हे सगळे कंटाळलेत, पण माझा मी चिंतन करतोय. आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. नारायणाची बायको लक्ष्मी. नारायण क्षीरसागरात आराम करताना लक्ष्मी पायाची सेवा करते. आणि तेवढ्यात नारायणाच्या नाभीतून बिंबीतून एक देठ प्रसवलं, जन्माला आलं. त्याला पाकळ्या आल्या. कमळ तेव्हापासून आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझं तसं जन्म नाव शरद. मला आई म्हणायची शरद कमळ बघ. माझी आई मला म्हणायची. मी लहानपणी मी लक्ष देत नव्हतो धड्याकडं. बबन घरी चल असे ते जुने धडे होते सगळे. तर ते कमल नाभीतून उदयाला आलं. कुठून आलं? नाभी. तुमची पण नाभी आहे, माझी पण नाभी आहे. आपल्याकडं सगळ्याकडं हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथात लिहिलं आपल्या शरीरात कमल आहेत. अष्टचक्र आहेत ना, आणि प्रत्येक चक्रात पाकळी आहे. आणि पाकळीवरती एक अक्षर आहे ढाम, ह्रीम, हाम ही अक्षर आहेत. योग प्रक्रियेत आणि साधना करून ही अक्षर ज्याला वाचता येतात त्याला जनाई लोटांगण करते. वाचिल जो कोणी जणी त्याशी लोटांगणी. विठ्ठल विठ्ठल. नाशिकात ढेकणे काका आणि पुण्यात दत्त महाराज कवीश्वर आणि लोकनाथ तीर्थ महाराज या शक्तिपातातले ज्ञाते होते. आणि आद्य क्रांतिकारक ज्ञानोबाराय स्पर्श केला आणि रेडा वेद बोलला. स्पर्श केला भिंत चालीन सदेह वैकुंठ गमन. हा शक्तिपात आहे, लक्षात धरा तुम्ही. वेळ आपल्याला कमी आहे. आदि नारायण साराचे ते सार. त्या नारायणाच्या बिंबीतून देठ आलं. त्याला पाकळ्या, पाकळ्या स्त्रीकेशर पुकेशर. आणि त्या पाकळ्यांच्या मध्ये चतुरानन, आनन म्हणजे मुख असलेला ब्रह्मा. ब्रह्मज्ञानम प्रथमं पुरस्तात्.
हा वेद मंत्र आहे. ब्रह्म उदयाला आला आणि त्याच्या अपौरुषेय मुखातून वेद वचन द्रवली, स्पष्ट झाली, महावाक्यांचा बोध झाला. आता ब्रह्म्याचं यज्ञोपवीत संस्कार करण्यात आला आणि ब्रह्मदेव तारुण्यात आल्यावर वागण्यात जरा फेरबदल व्हायला लागला. म्हणून लक्ष्मी म्हणाली, आहो नारायणा, आपल्या ब्रह्म्याचं लग्न करा. म्हणून ब्रह्म्याचं लग्न सावित्री बरोबर झालं खरं. ती गरोदर राहिली, ती प्रसवली, मरीची, आत्री इत्यादी सप्तऋषी उदयाला आले. असं चिंतन मंगलमूर्ती आधार जगाचा, आता करू तुझी पूजा, या ग्रंथात आदरणीय दत्तात्रय महाराज साखरकरांनी हे चिंतन लिहिलेलं आहे. कृपया हा सुसंस्कारासाठी ग्रंथ आपल्या संग्रही ठेवा. संस्कार जन्य संस्कृती की संस्कृती जन्य संस्कार हा स्वतंत्र स्टडी करता येतो. जन्मना जायते क्षुद्रहा किंतु संस्कारा द्विज उच्चते. सनातन भारतीयांनी संस्काराला विशेष महत्त्व दिल्यामुळं या ग्रंथाला तुम्ही सगळेजण संग्रही करा. मूल्य फार काही नाही आहे, किरकोळ आहे, त्यामुळं तुम्ही संग्रहित करा. आणि त्यांना मी आत्ताच शब्द दिला आहे मित्र असल्यामुळं, पुढचा जो ग्रंथ करताल आणि त्याला जर 40,000 रुपये खर्च लागला तर 21 माझे प्रायव्हेट तुम्हाला स्वतंत्र दान. विठ्ठल 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 तुमच्या भागात एक मधुकर मिस्त्री नावाचे भारूड म्हणणारे पेटी वाजवणारे आहेत बघा. मावळ भागात भारूड करायचे, ओझरड्याचे भारूड असेल. त्यांच्या नातवाला ब्लड कॅन्सर झाला, ऐका ना. आणि माझं कीर्तन होतं केमशेवाडीला, मुळशी तालुक्यात, आत्ता शिवरात्रीत. मला दक्षिणेचं पाकिट आणलं. मी मोठेपण सांगत नाही, कॅमेरा आहे, मला भीती वाटते, किंवा हे तुम्ही कट केलं तरी चालेल. मी काय केलं, मला दक्षिणा आली 12,000. आणि आल्यानंतर मी म्हणलं, ही मला काही देऊ नका, माझ्याबरोबर जे पेटी वादक आहेत त्या मधुकर बुवांना द्या. त्या माणसाच्या टचकीने डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या पायाजवळ आले. म्हणले, माझा आधार कोणी देत नाही. जन्मभर भजन भारुडं केले मी. माझं लेकरू आजारी पडलं, पोरगा भारुडात तबला वाजवतो, पण 5 लक्ष रुपये लागतात टाटाला, याला त्याला, कॅन्सरला, ब्लड कॅन्सर आहे, मी काय करू. बोलता बोलता तिथं पांडुरंग ओझरकर, नंदुसेठ भुईर, शंकर मांडेकर, त्या भागातले नेते सगळे आले आणि 25,000 रुपये जमले. आशांना मदत करणं ही ईश्वराची खरी पूजा आहे, लक्षात घ्या. ही सेवा आहे, ही सेवा आहे. भगुरे महाराज, मी केवळ बोलतो असं नाही. तुम्ही मला असं एखादं पोरग सांगा की महाराज ते पोरग आळंदीचं तुम्ही दत्तक घ्या, या शब्दाचा अर्थ लगेच माझ्या मांडीवर बसून भगवे कपडे घाला असा नाही. तर त्याला लागणारा शैक्षणिक खर्च, पखावच, ग्रंथ, शुश्रूषा, आरोग्य, हे सगळं आपण करू. देव आपल्याला देतोय ना महाराज. आपल्याला न मागता मागणाऱ्यांच्यामुळं लोक लाजून भरपूर द्यायला लागले. वाक्य ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. न मागता मागणाऱ्यांच्यामुळं लोक आम्हाला भरपूर. 31-41 मध्ये ह्यांना वाटतं द्यावा 25 जुना मनुष्य. विठ्ठल 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 विठ्ठल. सोपं गणित आहे. वाहे गावातल्या 25तले 4 मला घ्यायचे आणि 21 यांना द्यायचे. पण देणं महत्वाचं आहे ना. घिसी तेव्हा दिशी आयसा, असं एक उदाहरण. दादा द्यायला पण पाहिजे की नाही मला कल्पना सांगा. तुम्ही केली पाहिजे मदत एकमेकांना. नारायणानं लग्न केलं सावित्री बरोबर. ब्रह्म्याचं प्रपंचाला सुरुवात झाली. वेळ कमी आहे आणि त्या सावित्रीला मुलगी झाली. देखणी स्मार्ट प्रकर्षेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. देखणी पोरगी झाली. ब्रह्म्याची नजर एकांतात ढळली, हादली, विचलित झाली, पगळली, वितळला. म्हणून चिरंजीव पद वाचावं लागतं. नको नको स्त्रियांचा सांगात करीती आघात पुरुषाशी, एकांती लोकांती. बाद झालं. या वचनाला सुद्धा येणाऱ्या काळात प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून जरी यत्र नारीस्तु पूज्यंती असलं तरी मर्यादा प्रकरण जे पाळतात ते महाराष्ट्रात कुरेकर बाबा होतात, लक्षात घ्या. मर्यादा ज्यांना पाळता येत नाही त्यांना काय त्रास होतो आपण अनुभवलंय. त्यामुळं आचार प्रथमो धर्म आणि आचार प्रभवो धर्म असे 2 धर्म. प्रभओ आणि प्रथमो.
प्रभओवर भाष्य सिन्नरकरांचे आणि प्रथमोवर गणा कोपरकरांचे. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकांतात गुरुजी पोरगी पाहिली न ब्रह्मा वितळला. वितळला ब्रह्मा कन्येशी आणि त्या स्पर्शामुळं ब्रह्म्या बदनाम झाला. पुष्कर सोडलं तर ब्रह्मदेवाची मूर्ती न अभिषेक मला अजून कुठे दिसलेला नाही. हवनात, विवाहात, ग्रहमखात, शांतीत त्याला ब्रह्मदेवाच्या सुपारीला कामापूरचं निमंत्रण देतात आणि काम झालं की सांगतात वादन गायन झाले, मुक्काम करू नका, तुम्ही जाऊन येऊन करा. नाही कळलं तुम्हाला? कीर्तन तुमचं चांगलंय पण तुम्ही निघणार आहात का असं. तसं ब्रह्मदेवाला सांगितलं इष्ट काम प्रसिद्धीर्थम पुनरागमना यच. काम झालंय तुम्ही निघा, वेळ आल्यावर पुन्हा बोलवू. ब्रह्मा थांबून घेण्याच्या कामाचा नाही याला प्रमाण देतो. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदीला. संशयाची श्रेणी छेदिला. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी संशयाची श्रेणी छेदिला. संशयाची श्रेणी छेदिला. यांचा उभा बुक्का आहे. तुम्ही अमृतनाथ मठाला टच आहेत का? उभा बुक्का आदिनाथ आदेश महाराज. माझा अंदाज चुकला, चुकल्यावर कबूल करावा माणसाने. उभा बुक्का मध्व परंपरेत आणि उभा बुक्का पैठणकरांच्या परंपरेत लावतात. योगीराज महाराज उद्या पहा उभा लावतात म्हणून मी तुम्हाला उभे राहिल्यामुळे विचारलं उभा. बुक्क्याचं काही कारणच नव्हतं. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, ब्रह्मदेव नापास झाले. इंद्र चंद्र देव ब्रह्मा आदी करून करप्टेड आहेत. काळिंबा लागलेला आहे. यांना गुरुकृपेचा अभाव असल्यामुळे बाजूला रिजेक्ट केले. काही नंबर बाजूला काढावेत तसे ब्लॅकलिस्ट मध्ये टाकतात की नाही लोक, तसे बाजूला काढून टाकले. आता आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. बाप मुलाला मौंजीमध्ये गायत्री मंत्र देतो, याला म्हणायचं आत्मगुरु. या लोकांवर हे संस्कार नाही त्यामुळे यांना माहिती नाही. आत्मगुरु, वडील आपले आत्मगुरु असतात. अन्य गुरु नंतर, विद्यागुरून, फलाने गुरून, कुलगुरू नंतर आपले वडीलच आपले आत्मगुरु. नारायण ब्रह्मदेवाचा आत्मगुरु. ब्रह्मदेवाला ज्ञान मिळालं पण ब्रह्म्याकडनं चुका झाल्यामुळं पुन्हा लक्ष्मी म्हणाली आहो तुमच्या लेकराला क्षीरसागराच्या तीरावरती निवांत काही समजून सांगा. जसं शक्तीचे कर्ण कुहरी, तिकडे चिंतन आहे, तिकडे चिंतन आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आता इकडं ऐका, इकडं ऐका. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. ब्रह्मदेवानं मरीची आदी करून सप्तऋषीपैकी आत्री नावाच्या जाणत्या मुलाला गुरुमंत्र दिला. आत्रीचं लग्न अनसुया नावाच्या साध्वी स्त्रीबरोबर दिंडोरी वणी जवळ नाशिक प्रभागात करंजी गावी झालं. आणि दत्तात्रय अनसुयेला बरोबर घेऊन मराठवाड्यातल्या पैठण तीर्थक्षेत्राजवळच्या राक्षस भुवनला गंगेच्या स्नानासाठी आले. मुद्द्यासहित स्नानाला आत्री गेले, कमंडलूत पाणी आणलं, कपडा पिळायचा, खांद्यावर टाकायचा. 2 नियम सांगतो. प्रापंचिकानं कपडा पिळून खांद्यावर टाकायचा नाही, सुती टाकायचा, पण त्याला वस्त्राला काठ असला पाहिजे. वस्त्राला काठ नसलेला कपडा पिळून टाकणं म्हणजे मृत्यूनंतर पाणी तोंडात पिळणं असा त्याचा अर्थ होतो. आपल्या अंगावरचं उपरणं आपल्या हाताने फाडायचं नाही, याला उत्तरी म्हणतात. शास्त्र सांगतो. गुरुवर्य वक्ते आभार राहिले नाहीत हे सांगणारे. मला आठवलं म्हणून तुमच्यासमोर मी सांगून टाकलं, लक्षात धरा तुम्ही. श्रोते हो,
आत्री स्नानाला गेले आणि त्यांनी आपला मुक्ट्या म्हणजे सोवळ पवित्र वस्त्र, रेशमी वस्त्र किंवा धौत वस्त्र आपल्या अंगावर टाकलं. कमंडलूतून पाणी घेऊन आश्रमात राक्षस भुवनला गोदा काठावरती विज्ञानेश्वराच्या मंदिराजवळ आल्यानंतर लेकरांचं रडणं कानावरती आलं. पाळणा बांधलेला घरात दिसल्यावरती विचारलं, हा काय प्रकार आहे? तिने सांगितलं, माझे लेकर आहेत. हे कसे? अशी शंका आत्रीने विचारली नाही. कमंडलूतलं पाणी घेतलं, लेकराच्या अंगावर सिंचन केलं. मार्जन केल्याबरोबर संजीवन मंत्राचा प्रयोग केल्याबरोबर तिघजण उभा राहिले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. माझं दत्त जयंतीचं कीर्तन नाहीये, पण अभंगाचा भाव आहे म्हणून सांगतो. तिघ उभा राहिल्यावर आत्रीने विचारलं, तुम्ही तिघ देव इकडे का आलात? त्या तिघा देवांची भावना ऐका. ती म्हणाले, आमची येण्याची इच्छा नव्हती, पण आमच्या मंडळीने आम्हाला पाठवले. देवांची जर ही स्थिती तर आपलं काय असेल कल्पना. त्या काळातल्या एका पत्रकाराने विचारलं देवांना, तुम्ही खाली मृत्यू लोकात का आलात? ते म्हणाले, आमच्या बायकाला दुसरी बायको महाराष्ट्रात कॅबिनेट झालेली आवडत नाही. आता हेही ज्यांना कळलं नाही त्यांना काय बोंब मारू मी आता काय सांगू. आमच्या बायका कॅबिनेट आहेत, आमच्या लेवलला दुसरं येणं आम्हाला परवडत नाही. हे जर देवाच्या इतिहासात आहे तर महाराष्ट्रात असं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा, बोला पुंडली कवरदा ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय विठोबा रखुमाई चला चला ठोपा रखुमाई आत्रींनी आपल्या तिन्ही लेकरांना उपदेश केला. तिन्ही लोकात गुरुवर्य श्री महेश महाराज, तिन्ही देव मृत्यू लोकात राहिले नाहीत. ज्यांना दत्त जयंतीचं कीर्तन नीट ऐकलंय त्यांना कळेल, ब्रह्मा विष्णू महेश अवतीर्ण झाले खरे, पण मृत्यू लोकात तिघजण राहिले नाहीत. त्यातले दोघं निघून गेले. ब्रह्मा झाला चंद्रमा आणि शंकर झाले दुर्वास. खाली जे तत्व शिल्लक राहिले त्याचं नाव विष्णू तत्व. विष्णू तत्वच कृष्ण, कृष्ण तत्वच श्यामकलन योगी जनवल्लभ. तुमच्याकडं आत्ताच्या ग्रंथात
दत्तात्रयांचे 16 अवतार लिहिलेले आहेत. किती अवतार आपल्याला एकच माहिती, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या पुस्तिकेत या ग्रंथात दत्तात्रयांचे 16 अवतार साखरकरांनी लिहिलेत. तुम्ही ग्रंथ संग्रही करा. नित्यस्तुमन पूजा पाठ यात सगळं भरलेलं आहे. तुम्ही ते घ्या. आपलं जरी काही विकायला नसलं पण चांगल्याचं चांगलं असलं तर आपलं वर्णन करायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे तुमच्यासमोर बोललो मी. आता ब्रह्मदेवानं आपल्या मुलाला उपदेश केला. त्याचं नाव विष्णू, विष्णूचं नाव दत्त. दत्त म्हणजे प्रत्यक्षानुभूती ज्यांच्यामुळे येते त्याचं नाव दत्त नाव. आणि त्या दत्तात्रयाला बोध दिला. दत्तात्रयाची 3 शिष्य यदू महाराज, सहस्त्रार्जुन आणि जनार्दन. जनार्दन कोण? जनार्दनाचं मूळ नाव देशपांडे, गाव यांचं बहुल, तालुका 40 गावं आणि जिल्हा जळगाव. इथं ते होते. मोठे विद्वान योद्धे होते, श्रीमंत होते. आणि त्यांच्यावरती देवगिरी किल्ल्यावरती मलंग वेशात भगवान दत्तात्रयानं कृपा केली. आणि त्या जनार्दनाला पैठणातील एका शरण गेला. दत्तात्रेय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. असं एक वेगळं चिंतन, अपरिचित चिंतन तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केलाय. काही रिस्पेक्टिव्ह होते, काही फार कंटाळलेले चेहरे होते. देवाने त्यांचंही कल्याण करावं अशी भावना व्यक्त करतो. आणि माझं कीर्तन समारोपाच्या दृष्टीने मी जातो आहे. मंदिरात मला अजून दर्शन घ्यायचं आहे. छानच दिसायला लागलं आहे. एक पितळी नंदिकेश्वराचं स्थान आहे, एक पाषाणाचा नंदी आहे, इकडे मंदिर आहे. गाव डेव्हलपमेंट आहे, जुनं आहे, पारंपरिक आहे, ऐतिहासिक आहे. याला काही सनदा मिळालेल्या आहेत उत्पन्नाच्या. याचे दाखले पण आपल्याला अभ्यास करताना नक्की मिळतील. अशा गावी आपण भारतीय विद्याभवनापासून इथे आहात आणि कित्येक वर्षाची सेवा आपण करतात. इवले से रोप लावी एले द्वारी. 4.5-3 दिवसाचा उत्सव 8 दिवसावरती आला. आणि तेजी मंदीच्या काळात मोठ्या मोठ्या लोकांना निमंत्रण तुम्ही द्यायला लागलात. दत्तात्रय महाराजांच्यावरती प्रेम करा. तुम्ही सगळेजण विद्यार्थी, जीव लावा, आनंद द्या, एकामेकाला स्वीकारा. विदर्भातला मूर्तिजापूरचा मनुष्य आरुबांच्या गावाकडचा जवळजवळ, आणि तिकडून इकडं येऊन त्यांनी प्रपंच केला. निरपेक्ष जीवन जगले. काय पगार मला सांगा? भारतीय विद्याभवन त्यांना 600 द्यायचं आणि ट्युशनचे मिळून काही मिळायचे. असे 1500 रुपयात त्या माणसाने आपल्या प्रपंचाची व्यवस्था केली. मुलं शिकले, कन्येचं लग्न झालं. पण या कपड्यावर साधुत्व काही शिल्लक नसतं. लक्षात धरा. अंतःकरण वृत्तीचा जो भाव आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळं तुम्ही कोणतेही वस्त्र घातले, तुमचा भाव स्वच्छ आहे, प्रदर्शन न करता अंतरंगात दर्शन आहे. यांच्यासाठी एकदा सगळेजण टाळ्या वाजवा. मला आपण आलात तर तुमचे नाव माझ्या पाठ नसल्यामुळं, माहिती नसल्यामुळं नाव मला घेता आलं नाही. आयोजक आलेल्या पाहुण्यांची यादी काढता आहेत. कीर्तन होताच क्षणी समाज शांत आहे तोपर्यंत त्या मान्यता देऊन आगत स्वागत करण्याची प्रथा परंपरा आहे. टाळकरी पुष्कळ आले. मीच आजारी असल्यामुळं आधी कीर्तन मला तीव्र गतीनं चांगलं करता आलं की नाही देव जाणे. वाकडे का नीट देव जाणे. तरी एक नवीन प्रयोग, नवीन विषय आपल्यासमोर दिला. परवा त्या दिवशी गावी आलो तर तिथे चिंतन केलं होतं, रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. इथे चिंतन केलं आदि नारायण साराचे ते सार. आजचं कीर्तन भगवत चरणी समर्पित करून या भागात ज्याने ज्याने परमार्थाचं बीजारोपण केलं अशा दृश्य अदृश्य स्वरूपातल्या संप्रदायातल्या ज्ञात्या लोकांना मी खूप धन्यवाद देतो. भजनाची पद्धती कोंडाजी बाबा ढेर यांच्या क्रमाची या गावात चालू आहे. खूप चांगला प्रकारे आल्यावर मी भजन ऐकलं. सात्विक स्वच्छ सरळ तरल भजन ऐकलं. आणि एवढा समाज एवढ्या दुर्गम भागात येणं अवघड आहे. पण आता श्रीमंत सेठ लोक इकडं 11 गुंठे, अर्धा एकर 2 गुंठे घेऊन कंपाऊंड करायला लागलेत. त्याचं कारण आहे एनजीवाय नावाचं प्रकरण बाजूला काढा, पण निसर्गाच्या चरण सान्निध्यात पाणी, पक्ष्यांचं कूजन, शीतल शांत हवा, पर्वतांच्या रांगा, या वृक्षांची शीतल छाया या प्रभागात सुंदर आहे. त्यामुळं मला सुद्धा वाटतं काहीतरी आपण इथं करावं. परंतु एकाच कीर्तनात पाय पसरणं चांगलं नाही. हळूहळू आपण बघूया. पक्ष उभा करणं लगेच प्रधानमंत्री होणं सोपं नाही. हे स्वप्न पडतात काही लोकांना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरस ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली राम तुकाराम 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 हात वर करा हात तुकाराम तुकाराम दत्तात्रय कृपा केली जनार्दने दत्तात्रय कृपा केली जनार्दनी 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 एका जनार्दनी परिपूर्ण एका जनार्दनी परिपूर्ण ब्रह्मयाने बोध आत्रिसी पैकेला ब्रह्मयाने बोध आत्रिसी पैकेला एका जनार्दनी परिपूर्ण एका जनार्दनी परिपूर्ण ब्रह्मयाने बोध अत्रिसे पैकेला ब्रह्मयाने बोध अत्रिसे पैकेला उपदेश लाभला दत्ता उपदेश लाभला दत्तात्रया तो शेष लाधला दत्तात्रया तो शेष लाधला दत्तात्रया
शेषलधला दत्तात्रया दत्तात्रया ब्रह्मयानी बोध अत्रीसी पैकेला ब्रह्मयानी बोध अत्रीसी पैकेला करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती या स्थापित देवतांच्या चरणी आणि ज्या पुरुषांनी इथे प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्या वैष्णवांच्या चरणी आजचं वाङ्मयीन कीर्तन पुष्प समर्पित करून माझ्या सेवेला विराम देतो. संप्रदायाच्या फडाच्या परंपरेप्रमाणे दोनदा पुंडली झालं की विनेकरांनी निघायचं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय पुंडली कवरता विठ्ठल पुंडली ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की शरण शरण एक पायी माथा ठेवेला नका पाहू